गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट. बाळांनो, तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहताय मला कमेंटमध्ये सांगायचं. आणि हो बघा, मी राम मंडळी, मी सागर स्वागत करतो तुमच्या इतिहासाच्या पहिल्या धड्यात. आज आपण आपला इतिहासाचा पहिला धडा पाहणार आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाळांनो, हा जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर हा तर तुम्हाला धडा पूर्ण पाठच झाला समजा. मग याच्यावरचे जेही प्रश्न उत्तर येतील ते कुठेही येतील ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल, एकदम इझिली. चलो तो फिर करे शुरू. करे शुरू. माझं नाव लक्षात ठेवा, सागर. चला. मग आता आपल्याला ह्या धड्यात काय काय आहे बघा. इतिहास. मग आपल्या धड्याच्या नावात पाहू पहिले काय. एक तर सर इतिहास आहे, दुसरं तर साधने आहे. इतिहास म्हणजे काय, ज्या घटना भूतकाळात घडून गेल्या आपण पाहू राहिलो. मला वाटतं आपलं परिसर अभ्यास जे काही इतिहास होतं ते संपल्यापासून आपण पाहतोय. इतिहास म्हणजे काय, ज्या घटना भूतकाळात घडून गेल्या त्या घटना कुठेतरी लिहून ठेवल्या, त्याचा अभ्यास करणे, त्याचा अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे इतिहास. बरोबर. मग साधने काय, साधने कशातून माहिती पडतो. हा जो इतिहास आपण अभ्यास करतो तो कशातून माहिती पडतो, तो कुठल्या स्वरूपात आहे, तो लिखित स्वरूपात आहे, तो कुठेतरी कोरलेल्या स्वरूपात आहे, तो गोष्टींच्या स्वरूपात आहे, की तो रेकॉर्ड्सच्या स्वरूपात आहे, असं काहीतरी आहे का, हे आपण पाहणार आहे. बघा, हे जे चॅप्टर आहे ते सगळ्या इयत्तांना मला वाटतं जवळपास सारखं असते. याच्या आधीही पाहिलं आपण, 10वीतही हे असंच चॅप्टर आहे. सगळ्यांना ह्या गोष्टी सारख्याच असणार आहे, हे असतेच दरवर्षी. चला तर मग इतिहासाची साधने, आपलं पुस्तक असं काहीतरी आहे. हे पुस्तक तुमच्या रेफरन्ससाठी आपण यातूनच शिकवतो. चला मग सुरू करू. इतिहासाची साधने म्हणजे काय बघा. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला भूतकाळातील घटनांची माहिती आवश्यक असते. ज्या भूतकाळात घटना घडून गेल्या त्यांची माहिती आपल्याला आवश्यक असते. कशासाठी, इतिहास समजण्यासाठी. बघा, भूतकाळातील घटनांविषयी माहिती देणाऱ्या वस्तू, कागदपत्रे, आता लक्षात द्या, हे लक्षात ठेवा. वस्तू, कागदपत्रे, पुस्तके, नाणे, वस्तू, वर्तमानपत्रे इत्यादींना इतिहासाची साधने म्हणतात. मग आता इतिहासाची साधने कोणती कोणती बघा. ज्यातून आपल्याला इतिहास माहिती पडतो, ज्यातून आपल्याला इतिहासाबद्दल माहिती मिळते, इतिहासात घडलेल्या घटनांबद्दल माहिती मिळते. जसं की वस्तू, काही जुन्या वस्तू सापडल्या, आपण त्यावरून अंदाज लावू शकतो की ही गोष्ट इतिहासातली आहे, बरोबर, ही जुन्या काळातली आहे, त्या काळात काय असू शकत. कागदपत्रे, कागदपत्रावर जे काही लिखित असेल त्यावरून समजते. पुस्तके, पुस्तकावरून तर सगळ्या गोष्टी सखोल समजतात, त्यात ज्या गोष्टीचं वर्णन केलंय ते. नाणी, कॉइन्स बाळांना, आपल्या कॉइन्स बघा, सध्याच्या कॉइन्सवर सुद्धा तुम्ही एक ऑब्झर्व केलं का रे बाळांनो, तुम्ही तुमचा कॉइन घ्या, कॉइनवर काय काय असते, अशोक स्तंभ असते 3-4 सिंहावाला, तो आपल्याला 3 दिवसात 4 सिंह असतात, पण ते अशोक स्तंभ दिसते, भारत लिहिलेलं दिसते, त्याच्यावर रुपया असते लिहिलेलं, म्हणजे आपल्याला या कॉइनवरून काय समजलं, हा कॉइन भारताचा आहे. अशोक स्तंभ हे आपलं चिन्ह आहे, राष्ट्राचं एक प्रतीक म्हणून, त्याच्यावर एक राष्ट्रीय चिन्ह म्हणून एक अशोक स्तंभ आहे, बरोबर. भारताचा आहे, त्यात भारताचा उल्लेख केला, रुपया आहे, म्हणजे आपलं चलान कोणतं आहे भारताचं हे सुद्धा समजते. अजून वस्तू नाही, वस्तू आधी झालं. वास्तू म्हणजे बिल्डिंग्स, जुन्या इमारती आहेत का, काही जुने ठिकाणं जसं की लेण्या वगैरे. अजून वर्तमानपत्रे, जुने वर्तमानपत्रे, न्यूजपेपर जे आपल्याकडे डेली येतात तसे जुने वर्तमानपत्रे आहेत का काही, इत्यादींना इतिहासाची साधने म्हणतात. मग यांनाच काय म्हणतात, इतिहासाची साधने. मग इतिहासाच्या साधनाची डेफिनेशन काय, बरोबर, भूतकाळातील घटनांविषयी माहिती देणारे घटक. मग कोणते कोणते, वस्तू, बरोबर, नाणी, पुस्तके, अजून काय काय, वर्तमानपत्रे, वास्तू, असे 3-4 लिहून टाकायचे डेफिनेशन मध्ये. बघा, पुरावे, बघा, भूतकाळाची माहिती मिळवून देणारे पुरावे इतिहासाची साधने म्हणतात. ज्यातून आपल्याला भूतकाळात काय झालेले आहेत त्या घटनांचे पुरावे भेटतात, ते म्हणजे काय, इतिहासाची साधने. ते म्हणजे काय बाळांनो, इतिहासाची साधने. पहा, याची उदाहरणं काय काय लक्षात ठेवायचे, कागदपत्रे, वर्तमानपत्रे, पुस्तके, नाणे, वस्तू, पुतळे, पत्रे आणि छायाचित्रे, फट्टू. बघा, हे जे मी तुम्हाला 4-5 सांगितले हे पूर्ण पाठात तेच आहे, ते तुमच्या तोंड पाठ होणार आहे. त्यामुळे इथं पाठ करून घेऊ नका, डोक्यात गेलं नाही सर, लक्षात राहिले नाही तर कसे लक्षात ठेवायचे, गरजच नाही पडला. हा पाठ झाल्यावर तुम्हाला ते आणि त्याच्यासोबत अजून 10-12 लक्षात राहतील, त्यामुळे मजा आहे. चला, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात साधनांचे महत्व बघा. 1960 ते 2000 या कालखंडाचा विचार केला असता आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी अनेक प्रकारची साधने उपलब्ध आहेत. बघा, कालखंड कोणता, 1960 ते 2000, किती, 1960 ते 2000. आता सध्या कोणतं वर्ष सुरू आहे मला सांगा रे बाळांनो, सध्या कोणतं वर्ष सुरू आहे, 2026.
2026 सुरू आहे सध्या. मग हा कालखंड कोणता होता? 1960 ते 2000 आधुनिक भारताचा कालखंड आहे, बरोबर. या कालखंडाचा विचार केला असता आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अनेक प्रकारची साधने उपलब्ध आहेत. त्यातली बघा आपल्याला काय काय माहिती पडते, हे जे साधनं आहेत आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने, यातून आपल्याला काय काय माहिती पडते पाहू आपण. चला, राजकीय घडामोडी काय, त्या काळात कोणत्या कोणत्या राजकीय घडामोडी घडल्या, अजून सामाजिक बदल काय घडले, आर्थिक परिस्थिती काय होती, वैज्ञानिक प्रगती काय झाली, सांस्कृतिक बदल काय झाले, शिक्षणाचा विकास किती झाला, उद्योगांचा विकास किती झाला, यासारख्या विविध गोष्टींची माहिती मिळते आपल्याला. आधुनिक भारतात ह्या ज्या गोष्टी घडल्या यांची माहिती मिळवून देणारे साधने. आधुनिक भारतात 1960 ते 2000च्या सुमारास जेही बदल घडले, ज्याही घटना घडल्या त्यांची माहिती देणारे साधने, ते आपण या पाठात पाहणार आहे, बरोबर. चला पाहू मग इतिहासाचे साधने. मुख्य प्रकार किती आहेत? 2. लिखित, भौतिक. अजून एक प्रकार आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षी असते, त्याला मौखिक म्हणतात. लिखित जो लिहून ठेवलेला आहे, भौतिक जो आपल्याला सभोवताली आहे, जो आपल्याला हातांनी पाहता येते, डोळ्यांनी पाहता येते, हातांनी स्पर्श करता येते. लिखित म्हणजे लिहिलेली. मग आता आपण लिखित साधने सुरू करू. सांगा मला बाळांनो, जर मी आज पुस्तक लिहून ठेवलं, बाळांनो जर मी आज पुस्तक लिहून ठेवलं आणि मी तुम्हाला म्हटलं बघा रे बाळांनो आज मी हे पुस्तक लिहून ठेवतो, इथून 100 वर्षांना तुम्ही ते वाचाल. सर आम्ही 100 वर्ष जगणार आहे का म्हणा? आता नाही, पण तुमच्या मुलांचे मुलं वाचतील. सागर सरांनी पुस्तक लिहून दिलं आणि ते तुमच्या मुलांच्या मुलांनी वाचलं. मग मी तेव्हा सांगू शकतो माझ्याकडे एक बॅच होती, मी त्यांना युट्यूबवर मस्त मस्त शिकवायचो. त्यातला हा माणूस होता. म्हणजे बघा तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना सुद्धा तुमचा इतिहास समजायला लागला. कशामुळे? मी पुस्तक लिहून ठेवलं होतं, त्या पुस्तकात मी तुमचा उल्लेख केला होता म्हणून माहिती पडलं, बरोबर का. मग लिखित स्वरूपात उपलब्ध असलेले ऐतिहासिक पुरावे म्हणजे लिखित साधने. जे पुरावे लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांना लिखित साधने म्हणतात. साधं सोपं सरळ आहे, त्यामुळे लक्षातच ठेवून घ्यायचं. सगळं काही आहे ते यातच दिलेलं आहे. बघा यामध्ये काय काय येते? वृत्तपत्रे येतात, नियतकालिके येतात, शासकीय अहवाल, सरकारी कागदपत्रे, चरित्रे, आत्मचरित्रे, पत्रे, भाषण, पुस्तके आणि संस्थांचे अहवाल. एक एक गोष्ट सांगतो. वृत्तपत्रे, न्यूजपेपर, याचा अर्थ सांगतो तुम्हाला एक एक, लक्षात घ्या. वृत्तपत्रे, न्यूजपेपर, नियतकालिके काय? बघा वृत्तपत्र कालच्या घटनांची आपल्याला आज माहिती पडते, एका दिवसाचं असते. मासिक ज्या गेल्या महिन्यात पूर्ण महिनाभर गोष्टी घडल्या त्या एका दिवशी येते, ते ज्यात एका दिवशी लिहिलेले असते, न्यूजपेपरच्या फॉर्मॅटमध्ये असते, त्याला काय म्हणतात? मासिक. जे 7 दिवसाची माहिती सांगते, साप्ताहिक, बरोबर. लक्षात ठेवा याला म्हणतात नियतकालिके. हे नियतकालिकाचे प्रकार आहेत सगळे. शासकीय अहवाल, जुन्या काळात काही शासकीय अहवाल असतील, शासकीय अहवालानुसार काहीतरी झालं असेल, शासकीय देवाणघेवाण झाली असेल, त्या सगळ्या गोष्टीची अहवाल म्हणजे शासकीय अहवाल जे पास करण्यात आली, इथून हे लागू व्हावं, इथून ते लागू व्हावं, हे काय आहे? हे कशात येते? हे शासकीय अहवालात येते बाळांनो. हे कुठं येते? शासकीय अहवालात येते, बरोबर. सरकारी कागदपत्रे, सरकारी कागदपत्रे, सरकारने कुठली तरी योजना आखली, त्या गोष्टीचा काहीतरी फॉलोअप घेतला, ते कुठं येते? सगळं सरकारी कागदपत्र. चरित्र म्हणजे काय? मी सांगतो. मी कोण आहे? सागर. आता माझं नाव सागर आणि सागरनं लिहिलं. सागर सरनं काय केलं? स्वतःच पुस्तक लिहून टाकलं. त्याचं नाव ठेवलं सागरचं पुस्तक. काय केलं? सागरचं पुस्तक. सागरचं पुस्तक सागर सरनंच लिहिलं. हे आहे सागरचं पुस्तक. सागर सरनं स्वतःचं पुस्तक लिहून टाकलं. काय लिहून टाकलं बाळांनो? सागर सरांनी स्वतःचं पुस्तक लिहून टाकलं. पहा पुस्तकासारखं बनवू आपण त्याला. हा, हे काय आहे? सागर सरांचं पुस्तक. सागर सरांनी लिहिलेलं आहे, हे सागर सरांचं पुस्तक आहे. मग याला काय म्हणतात? जर ते पुस्तक मी स्वतः लिहिलं, माझं पुस्तक जर मी स्वतः लिहिलं, तर ते झालं आत्मचरित्र. ते काय झालं? आत्मचरित्र. आणि ते जर पुस्तक तुमच्या बॅच मधल्या एका पिंट्या नावाच्या पोराने लिहिलं, पिंटू तू जर माझं पुस्तक लिहिलं, एका पिंट्या नावाच्या पोरानं माझं पुस्तक लिहिलं, तर ते काय झालं? सागरचं चरित्र. आत्मचरित्र नाही, आत्मचरित्र मी माझं लिहिलं, चरित्र ते कोणीतरी लिहिलं माझ्यासाठी. म्हणून आता लक्षात ठेवायचं, चरित्र काय? आत्मचरित्र. आत्मचरित्र माझं मी लिहिलं, चरित्र दुसऱ्याने लिहिलं, बरोबर. पत्रे काय? पत्रे पाठवायचे. तेव्हाचे लोक राजे लोक होते, काही शासकीय लोक म्हणजे ज्यांचा काही राज्यकारभार होता, ते एकमेकांना पत्र लिहायचे, पत्रात देवाणघेवाण करायचे, माहितीची देवाणघेवाण करायचे, त्यात लिहायची ही गोष्ट अशी झाली पाहिजे, ती गोष्ट तशी झाली पाहिजे. ह्या गोष्टी कुठं? त्या पत्रात लिहिलेल्या असतात. अजून काय आहे? पुस्तक, भाषणे. बघा रेकॉर्डेड भाषणे. पंडित जवाहरलाल नाही, सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस
यांचं भाषण तुम्हाला अजूनही ऐकायला भेटेल. जाऊन नेटवर सर्च करायचं सुभाषचंद्र बोसांचं. सुभाषचंद्र बोस नेता किती जुने माणूस आहेत, त्यांचं भाषण रेकॉर्ड होतं गेलेलं. कारण तेव्हा दूरध्वनी काय म्हणतात त्याला, दूरध्वनी नाही, रेडिओचा शोध लागला होता, रेडिओवर प्रकाशित झालं होतं. मग ते भाषण अजूनही आपल्याला ऐकायला भेटते. बरोबर. पुस्तके ऑफकोर्स पुस्तकातून माहिती पडणारच आहे, पुस्तकात लिहिलेल्या जुन्या गोष्टी सगळ्या. अजून संस्थांचे अहवाल, ज्या संस्था होत्या भारतात त्यांचे अहवाल, त्यांचा कामकाज कसा चालेल हे सगळं त्यांनी काय केलं, एका पुस्तकात लिहून ठेवलं होतं. त्यांचा अहवाल सुद्धा आला त्यात. बरोबर. यांचा समावेश होतो. मग एवढे सगळे जे साधनं आहेत बाळांनो, हे कशात येतात, हे येतात सर लिखित साधनात. हे कारण हे सगळे लिहिलेले आहेत, हे लिखित स्वरूपात आहेत. मग आता एक एक पाहू. वृत्तपत्रे म्हणजे न्यूजपेपर. वृत्तपत्रे हे आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यासाकडे महत्वाची लिखित साधने आहेत. वृत्तपत्रामधून बघा काय काय माहित पडते. राजकीय घटना कोणत्या झाल्या होत्या, त्यावेळेस राजकीय काय काय बदल झाले होते, कोणते लोक पंतप्रधान झाले होते, कोणाची सत्ता आली होती, कोणाची चालली नव्हती, आपण पुढे पाहणार. पुढच्या पाठात आहे, हा आपला दुसरा जो पाठ आहे त्यात ह्याच गोष्टी आहेत. 1960 नंतर काय काय झालं भारतात, कोण कोण पंतप्रधान झालं, कशा कशा गोष्टी घडल्या, हेच आहे. सामाजिक घटना, समाजात काही बदल झाले का, समाजातल्या घटना, काही सामाजिक घटना घडल्या त्यामुळे लोकांच्या जीवनात काय बदल झाले ते. अजून आर्थिक परिस्थिती, त्या काळी लोकांची आर्थिक परिस्थिती कशी होती, भारत देशाची आर्थिक परिस्थिती कशी होती. कारण आपण पाहतोय कोणता कालखंड पाहतोय, आपण कोणता कालखंड पाहतोय हे बघा. 1960 ते 2000 मला कमेंट मध्ये सांगायचं. 1960 ते 2000 हा आपण कालखंड पाहतोय. तर मग मला सांगा, या कालखंडात भारत स्वतंत्र झालेला होता की भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं? पटकन सांगायचं. सांगा मला कमेंट मध्ये. सर स्वातंत्र्य नव्हता झाला होता सांगायचं मला. बरं. आंदोलने, कुठली आंदोलने झाली, युद्धे कुठली झाली, सरकारी निर्णय, सार्वजनिक समस्या यांची माहिती मिळते. बघा आता मला सांगा, सध्या आपण पाहिलं एज्युकेशन मिनिस्टरचा रिझाईन भेटला, ही गोष्ट न्यूजपेपर मध्ये आहे. ही जर गोष्ट कोण 70 वर्ष 80 वर्षानंतर त्या दिवशीचा न्यूजपेपर पाहिला त्याला समजून देईल की हा या दिवशी या माणसाचं रिझाईन झालं होतं, स्टुडंट प्रोटेस्ट झाला होता, त्यातून ते रिझाईन झालं. ही गोष्ट आपल्याला कुठून माहिती पडणार आहे, त्यावेळेसच्या न्यूजपेपर मधून. बस तशीच गोष्ट, तसेच हे आपले न्यूजपेपर आपल्याला इतिहास सांगण्यात मदत करतात. बरोबर. चला, इंडिया हे वृत्तपत्र. आता एक वृत्तपत्र दिलं इंडिया हे तमिळ भाषेतील महत्वाचे वृत्तपत्र होते. कोणत्या भाषेतील होते लक्षात ठेवायचं, तमिळ भाषेतील. याची रिकामी जागा येऊ शकते, एका मार्कासाठी प्रश्न येऊ शकते, लक्षातच ठेवून द्यायचं. काय, इंडिया हे तमिळ भाषेतील महत्वाचे वृत्तपत्र. ते सुब्रमण्यम भारती यांच्याशी संबंधित होते. सुब्रमण्यम भारती यांच्याशी संबंधित होते. बरोबर का. सुब्रमण्यम भारती यांच्याशी संबंधित होते. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांना प्रचार केला. त्यामुळे वृत्तपत्रे ही केवळ बातम्या देणारी साधने नसून विचारांच्या प्रसाराचा माध्यमही. बघा त्यांनी काय केलं, हे जे सुब्रमण्यम भारती होते त्यांनी काय केलं, त्यातून लोकांचं प्रबोधन केलं. त्यात लोकांना सांगितलं की तुम्ही आपल्या राष्ट्राशी संलग्न राहा, आपला राष्ट्र खूप चांगला आहे. या गोष्टीमुळे आपलं राष्ट्र बळकट होईल, आपला जो भारत देश आहे तो अजून बलाढ्य होईल, अजून चांगला होईल. हे काय केलं, यातून विचारांची देवाणघेवाण केली. वृत्तपत्राचं नाव इंडिया, कुठं होतं तमिळ, कोणाशी संलग्न होतं, सुब्रमण्यम भारती. मग आता नियतकालिके काय, ठराविक कालावधीत प्रकाशित होणाऱ्या प्रकाशांना नियतकालिके म्हणतात. बरोबर मी सांगितलं. वृत्तपत्रे दर एका दिवशी होतात. नियतकालिके कधी कधी होतात, साप्ताहिक 7 दिवसानंतर. किती, 7 दिवसानंतर. हे किती होते, 7 दिवसानंतर प्रकाशित होते. पाक्षिक 15 दिवसानंतर. किती, 15 दिवसानंतर. काय, 15 दिवसानंतर काय होते, पाक्षिक. मासिक काय होते, 30 दिवसानंतर, म्हणजे एका महिन्यानंतर. मासिक काय होते, मासिक. त्रैमासिक 3 महिन्यानंतर. 90 दिवसानंतर त्रैमासिक. बघा साप्ताहिक 7 दिवसानंतर. बाळांनो हे लक्षात ठेवायचं, एक सोपी साधी गोष्ट. साप्ताहिक 7 दिवसानंतर. बरोबर. नंतर काय आहे, पाक्षिक. आता पाक्षिक 15 दिवस लक्षात ठेवायचं. मासिक महिना, त्रिमासिक 3 महिन्यानंतर, 90 दिवसानंतर. चला, नियतकालिकामधून मिळणारी माहिती बघा. नियतकालिकातून आपल्याला काय काय मिळायचं, सामाजिक परिस्थिती काय आहे, राजकीय विचार काय आहे, साहित्य, त्यावेळेस कुठल्या गोष्टीचा शोध लागला,
कुठल्या गोष्टी साहित्यात नमूद झाल्या, साहित्य, विज्ञान, कला, सांस्कृतिक घडामोडी यांची माहिती मिळते. मग नियतकालिके, नियतकालिकातून काय माहिती पडते माहित आहे. आपण याच्या आधी वृत्तपत्रे पाहिलं. वृत्तपत्रातलं एक महत्वाचं लक्षात ठेवायचं. कोणतं लक्षात ठेवायला लावलं मी कमेंट करून सांगायचं. आणि ते जे मी लक्षात ठेवायला लावलं ते कोणाशी संलग्न होतं हे सुद्धा मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आता आपण शासकीय कागदपत्रे व अहवाल पाहणार आहे. शासकीय कागदपत्रे, त्यावेळी काही कागदपत्रांमधून माहिती इकडे तिकडे ट्रान्सफर केली, म्हणजे कागदपत्रात माहिती लिहिलेली असायची, साक्ष शासकीय माहिती तीच. पाणी पिलं मी थोडस. गला सूख सबका सूखता है, डर सबको लगता है, मुझे डर नहीं लगता, सिर्फ गला सूखता है. बरोबर. सरकारकडून तयार केली जाणारी विविध कागदपत्रे इतिहासासाठी महत्वाची असतात. उदाहरण सरकारी अहवाल, जे सरकारी अहवाल असतात ते. शासकीय पत्रव्यवहार, अजून काय शासकीय पत्रव्यवहार, अजून कायदे, आदेश, अधिसूचना, विविध भागांचे अहवाल, जनगणनेची माहिती, यामधून त्या काळातील शासन व्यवस्था आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती समजते. बरोबर. शासकीय कागदपत्रातून मग आता काय काय समजते. सरकारी अहवाल, सरकारचे कोणते अहवाल होते, शासकीय पत्रव्यवहार, शासनाचे पत्रव्यवहार, कायदे कोणते, आदेश कोणते निघत होते, अधिसूचना कोणत्या निघत होत्या, म्हणजे सूचना. बरोबर. विविध विभागांचे अहवाल, वेगवेगळे शासनात वेगळे विभाग असतात ना, तर विभागांचे अहवाल सुद्धा, जनगणनेची माहिती, लोकांची लोकसंख्या मोजण्याच्या प्रक्रियेला जनगणना म्हणतात. लोकांची लोकसंख्या मोजण्याच्या प्रक्रियेला जनगणना म्हणतात. ती जनगणना, तिची माहिती, यामधून त्या काळातील शासन व्यवस्था बघा, आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी होती हे समजते आपल्याला. कशातून? शासकीय कागदपत्रे व अहवाल. आता पुस्तकातून काय, विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वाची आहेत. बघा पुस्तकांमधून काय काय समजते, घटनांचे वर्णन, कारण पुस्तकात कुठल्याही गोष्टीचे वर्णन जरा संक्षिप्त असते, बरोबर डिटेल मध्ये केलेले असते. त्यातून घटनांचे वर्णन, त्या घटनांची कारणे कोणती आहेत, ते कशामुळे घटना घडल्या हे सुद्धा असते. परिणाम काय आहेत, त्या काळातील परिस्थिती, व्यक्तींची कार्ये यांची माहिती मिळते. पुस्तकातून एवढ्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळते. बरोबर. बघा महत्वाचे, इतिहासाच्या अभ्यासासाठी मूळ कागदपत्रे आणि त्यावर आधारित पुस्तके दोन्ही उपयोगी असतात. बघा इतिहासाच्या अभ्यासासाठी मूळ कागदपत्रे सोबतच त्या काळची पुस्तके सुद्धा महत्वाची असतात, हेच आपल्याला पाहायचंय. बरोबर. आता चरित्र आणि आत्मचरित्र, एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची माहिती दुसऱ्या व्यक्तीने लिहिल्यास त्याला चरित्र म्हणतात. मी सांगितलं आत्मचरित्र, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनाविषयी लिहिलेला त्याला आत्मचरित्र म्हणतात. यांचा उपयोग काय होतो, त्या व्यक्तीच्या माहितीसाठी, त्या व्यक्तीची, तो व्यक्ती कोण होता, तो कसा होता, त्याचं काय काम होतं हे माहिती पडते. अजून त्याच्या जीवनात काय काय घटना घडल्या, तो जिवंत होता, ज्याचं चरित्र आहे त्याच्या जीवनात, त्याच्या जीवनकाळात कोणत्या कोणत्या घटना घडल्या हे सुद्धा दिसून येते. अजून त्याचे विचार, त्या माणसाचे विचार कसे होते, चांगले होते, वाईट होते, बिचारा काहीतरी विचार करत असेल त्याचं सुद्धा वर्णन त्यात असेल. अजून कार्य, त्याने काय काय कामं केले, त्याने कुठे कुठे कार्य केले, त्याचा अनुभव कसा होता, ह्या सगळ्या गोष्टी कुठे लिहिल्या असतात, चरित्र आणि आत्मचरित्रात. त्या काळातील परिस्थिती, बरोबर, त्या ज्या माणसाचं ते चरित्र आत्मचरित्र आहे सोबतच त्या काळातली परिस्थिती कशी होती हे सुद्धा आपल्याला कुठून समजते, इथूनच समजते. पहा पत्रे, आता काय पत्रे, जुन्या काळातील पत्रे हे देखील महत्वाची ऐतिहासिक साधने आहे. जुन्या काळातील पत्रे म्हणजे पत्रांनी काय करायचं, देवाणघेवाण करायचे. सध्या तुम्ही ईमेल करता, ईमेल पण नाही सर, आम्ही तर सध्या डायरेक्ट मैसेज करतो. मैसेजेस बहुत कुछ है हमारे लिए, मैसेज पे सब हो जाता है. बरोबर का, मेसेज वर होऊन जाते सर आमचं, ईमेलची गरज नाही पडत. पण त्या काळी नव्हतं ना बाळांनो एवढं प्रगत, सगळ्यांकडे मोबाईल नव्हते, मोबाईलचा शोधही लागला नव्हता, म्हणून मग तेव्हा पत्रे पाठवायचे. पत्रातून, आता त्या काळातली पत्रे भेटली तुम्हाला, तर पत्रातून काय काय समजते बघा, व्यक्तींचे विचार, वैयक्तिक संबंध, सामाजिक परिस्थिती, राजकीय घटना, त्या काळातील समस्या यांची माहिती मिळू शकते. बघा आता आपण एक उदाहरण पाहू. स्वातंत्र्य सैनिकाने त्या काळात लिहिलेले पत्र मिळाले तर त्याच्या विचारांची आणि परिस्थितीची माहिती मिळू शकते. एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाने त्या काळातील लिहिलेले पत्र मिळाले, स्वातंत्र्य सैनिकाचं त्या काळात लिहिलेलं पत्र मिळालं, त्याच्यावरून त्याची माहिती मिळू शकते. त्याच्यावरून त्या काळातील परिस्थिती काय होती, त्याचे विचार काय होते, या गोष्टीची माहिती मिळू शकते आपल्याला. बरोबर का. नंतर भाषणे, महत्वाच्या नेत्यांची भाषणे ही इतिहासाची महत्वाची साधने आहेत. बघा इतिहासातील महत्वाची जी नेते होते
त्यांनी काय केलं, समाजाला प्रबोधन करण्यासाठी, लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी भाषणं केली. हे भाषणं रेकॉर्ड स्वरूपात आहेत, काही काही भाषणं लिखित स्वरूपात आहेत. आता भाषण झालं, एखाद्याने लिहून काढलं, बाकी जेव्हा जेव्हा रेकॉर्ड्स होते, रेकॉर्ड्स अवेलेबल होते, म्हणजे रेडिओ वगैरे होते, ह्या गोष्टी रेकॉर्डिंगच्या अवेलेबल होत्या, तेव्हा ते रेकॉर्ड केल्या गेले. पण जेव्हा रेकॉर्ड्स अवेलेबल नव्हते, मग तेव्हा काय त्या गोष्टी लिहून ठेवल्या गेल्या होत्या. म्हणून हेही लेखित साधनात आहेत. मग यातून काय काय समजते, त्या नेत्यांचे विचार, जो नेता होता त्याचं भाषण होतं त्याचे विचार, देशातील परिस्थिती, त्यांनी सोबतच त्या भाषणात देशाची परिस्थिती सुद्धा वर्णन केलंय, ते परिस्थिती समजते. अजून जनतेच्या समस्या, जनतेच्या कोणत्या कोणत्या समस्या होत्या त्यांनी त्याच्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे का ते समजते. अजून सामाजिक व राजकीय उद्दिष्टे, समाजाचे आणि राजकीय उद्दिष्टे काय होते त्यावेळेसचे, त्याने त्याच्या भाषणात त्या गोष्टीचा सुद्धा उल्लेख केला आहे, ते समजते. या सगळ्यांची माहिती कुठं भेटते, भाषणातून भेटते. भाषणे कोण देतात, नेते देतात. आता इंटरनेटवर डिजिटल साधने, पाहू आजच्या काळात इतिहासाच्या अभ्यासासाठी डिजिटल साधनांचाही उपयोग केला जातो, बरोबर. पण आता मला सांगा, इंटरनेटवर जेवढी ही माहिती अवेलेबल आहे ती बरोबरच आहे का, ती पडताळूनच टाकली आहे का, नाही. आपण पाहतो आपले आई वडील, आई म्हणजे मोस्टली आईच या गोष्टीच्या शिकार होतात. बघा व्हॉट्सअपवर मेसेज येतात, 100 रुपये भरान कार जिंका. तसं काही तुमची आई म्हणते, पहा रे बाबू 100 रुपये भरून कार जिंकता येते का. फ्रॉड होतात, खोट्या गोष्टी असतात. हे इंटरनेटचं याचं एक ती गोष्ट आहे. बघा वेबसाईट्स, ऑनलाईन संग्रह, डिजिटल ग्रंथालय, जुनी वर्तमानपत्रे, डिजिटल छायाचित्रे, ऑनलाईन कागदपत्रे. बघा वेबसाईट्सवर बऱ्याच माहिती उपलब्ध आहेत आपल्याला इतिहासातल्या. सोबतच ऑनलाईन संग्रह, जे ऑनलाईनवर पुस्तकांचे संग्रह आहेत. आधी पुस्तकं लिखित स्वरूपात होते, मग त्यांच्या तेवढ्या प्रिंट्स अवेलेबल नव्हत्या, मग त्याचे फोटो वगैरे काढून त्याच्या काहीतरी स्कॅन कॉपीज करून ते डिजिटली अवेलेबल करून घेतले. ऑनलाईन मटेरियल अवेलेबल करून घेतलं. नंतर डिजिटल ग्रंथालय, तेच डिजिटल सुद्धा आहेत. जुनी वर्तमानपत्रे, जे जुनं वर्तमानपत्र आहे, जर समजा मला इथून 10 वर्ष आधीचं वर्तमानपत्र पाहिजे, ते नेटवर अवेलेबल आहे बाळांनो, आहे. तुम्ही एकदा चेक करा. तुम्हाला तुमचा जन्मदिवस जरी असेल ना, हा ठीक आहे, तुमचा ज्या दिवशी जन्मदिवस आहे त्या दिवशी तुम्हाला वृत्तपत्र भेटते का पहा, आणि भेटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, हो सर माझा जन्मदिवस होता, माझा वाढदिवस होता, त्या दिवशीचं वृत्तपत्र मला भेटलं. म्हणजे त्यात काय काय टाकायचं, जसं की तुमचा जन्म, तुमचं त्याची दिनांक आणि त्याचं जो वर्ष आहे ते सुद्धा टाकायचं. म्हणजे तुम्हाला तुमच्या जन्माच्या दिवशी कोणता हे भेटला ते सांगायचं. हे आपली एक होमवर्क म्हणून. आणि जर ते माहिती पडलं तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायला काही हरकत नाही, सांगायचं. बघा ऑनलाईन कागदपत्रे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून भेटतात, इंटरनेटवरून. बघा पब्लिक टेलिव्हिजन काय ते, ही जी वेबसाईट आहे, या संकेतस्थळावर विविध ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे. बघा ही जी वेबसाईट आहे, यावर तुम्ही जाऊन पाहायचं. यावर बरीच तुम्हाला ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे, बरोबर. भौतिक साधने, आता भौतिक साधने कोणती, प्रत्यक्ष पाहता किंवा हाताळता येणाऱ्या वस्तू इतिहासाच्या भौतिक साधनात आहेत. आतापर्यंत आपण लिखित साधने कोणती कोणती होती, काय काय होती हे पाहिलं. आता आपण काय पाहणार आहे, आता आपण भौतिक साधने पाहणार आहे. भौतिक साधने कोणती, बघा ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यांनी पाहता येतात, आणि हातांनी फील करता येतात. बघा ज्या वस्तू पाहता किंवा हाताळता येतात, ज्या वस्तू डोळ्यांनी पाहता येतात, हाताळता येतात, त्या वस्तू त्यातून इतिहासाची साधने, इतिहास माहिती पडतो. वस्तू व वास्तू इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. वास्तू म्हणजे काय मी सांगितलं होतं. मला हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे बाळांनो, ठीक आहे. बघा त्याचं उदाहरण काय काय, नाणी, कॉइन फिजिकली अवेलेबल आहे, त्याला तुम्ही डोळ्यानं पाहू सुद्धा शकता, हात सुद्धा लावू शकता. जुन्या काळातील राज्य काय करायचे, स्वतःचा कॉइन काढायचे. भाई काय माहिती, सेल्फ ऑब्सेशन. तुम्ही सध्या कसे तुमचे फोटो काढून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवता, आहे तुमचा मोबाईल, तुम्ही सुद्धा आहे, तरी तुम्ही स्वतःचे फोटो काढून ठेवता. तशीच गोष्ट तेव्हाचे लोक राज्य काय करायचे, नाणे काढायचे, त्याच्यावर स्वतःचं चित्र बनवून घ्यायचे. आता जर चित्र हुकलं आणि तो राजाची राणी दिसली तर चालून घ्यायचं, समजून घ्यायचं, ठीक आहे हा आहे राजा, नाक जास्तच मोठं झालं, हा राजा, त्यानं त्याचं इथं हे ठीक आहे. हे 1850 ची नाणं आहे. हे कोणतं आहे, ब्राझील देशाचं आहे, बरोबर. इथं ब्राझील बरोबर असं त्याचा चेहरा होता, त्याच्यावर लिहिलं होतं. अजून इथं काहीतरी माहिती लिहून ठेवायची. या नाण्यांवरून असं जर नाणं आपल्याला सापडलं, एवढं घाण नाही सापडणार, चांगलं नाणं असेल. सरांची ड्रॉइंग,
बरोबर. मग आता जर तुम्हाला असं नाणं सापडलं, या नाण्याचा या नाण्यावरून काय समजणार? 1850चं नाणं आहे. ब्राझील या देशातलं आहे. या राजाचं आहे. बरोबर. याच्या बॅक साईडला राजानं त्यानं काय केलं? राजानं कॉईनच्या बॅक साईडला त्याच्या याचा नकाशाच काढून टाकला ना भाई डायरेक्ट. माझं राज्य असं 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 होतं, असा त्यानं नकाशाही काढून टाकला. मग या नाण्यावरून तो राजा कोण होता? तो राजा कोण होता? त्याचं तो कॉईन कधी व्हायचा? त्याचं राज्य केव्हा होतं? तो दिसत कसा होता? आणि त्याचं राज्य कोणतं होतं? या सगळ्या गोष्टींची माहिती लागेल की नाही रे बाळांनो? कॉईन वरून फक्त हे का? हो. बघा अजून वास्तू, जुन्या वास्तू. तुम्ही कधी अजिंठा वेरूळ गेले का? मला सांगा, तुम्ही अजिंठा वेरूळ गेले का? कारल्याच्या लेण्या पाहिल्यात का? या लेण्यांमध्ये पहा, अजिंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये मी गेलो होतो शाळेच्या ट्रिप सोबत. तुम्हाला वाटत असेल काय बोर ठिकाणी ट्रिप नेतात, एकदा जाऊन पहा. कारण सगळा जो तुम्ही इतिहास शिकताय, आता शिकणार याच्या पुढच्या वर्षी, यात कुठं ना कुठं तुम्हाला रिलेशन मध्ये येईलच. ही गोष्ट असणारच आहे. इसको सुट्टी नाही, इसको सुट्टी नाही. बरोबर. मग तुम्ही जर अजिंठा वेरूळची लेणी पाहायला गेले, त्या लेणीमध्ये तुम्हाला काय काय दिसणार मी सांगतो. बघा तिथं ना दगडात कोरलेली लेणी आहे सगळ्यात मेन तर. तिथं मूर्त्या आहेत, सोबतच भिंतीवर काही काही लिहिलेलं आहे, चित्र काढलेले आहेत. या सगळ्या गोष्टीवरून तेव्हा काय काय होत होतं, तेव्हाचे लोक कसे राहायचे, त्यांची लिपी कोणती होती, लिहिण्याची लिपी कोणती होती, या सगळ्या गोष्टी समजतील का रे बाळांनो आपल्याला? हो सर, समजतील. कारण तिथं आहे ना सगळं नमूद. आता त्यांनी लिहिलेलं आहे ते जरी आपल्या भाषेत नसलं, पण त्या भाषेचा नॉलेज असणारा माणूस जर तिथे नेला तर तो सांगू शकतो ना की हे 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 असं असं आहे. बरोबर का? हो. मग त्याच गोष्टी अजून पुतळे. पुतळा आहे, पुतळ्यावर काय काय नमूद असते? तुमच्या शाळेत तुमच्या याच्यात बघा बरेच पुतळे असतील. आमच्या शाळेत होता महात्मा फुलेंचा पुतळा. त्यांचा महात्मा फुलेंचा पुतळा ते कसा दिसतं त्याच्यावर समजलं. खाली लिहिलं होतं त्यांचा मृत्यू आणि जन्म. बरोबर. त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं ते सुद्धा होतं. सगळ्या गोष्टी कुठं होत्या? त्या पुतळ्यावर नमूद केलेल्या होत्या. त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू. मग अशा गोष्टी आपल्याला पुतळ्यावरूनही समजतात. अजून पदके बघा, जे शूरवीर होते, जे देशाचा जे ज्यांनी लढाया केल्या, लढाईत जिंकले, जे सैनिक होते, त्यांना एक पदक द्यायचे. सध्या आपण सुद्धा पाहतो असे पदक. त्याच्या पदकावर लिहिलेले असायचे त्यांना या या युद्धात त्यांनी चांगलं चांगलं काम केलं म्हणून त्यांना हे पदक दिलं. या पदकांवरूनही सुद्धा आपल्याला इतिहासाची माहिती मिळते. छायाचित्रे, जुने फोटो, जर काही एखाद्या युद्धाचा फोटो असेल तर फोटोवरून आपल्याला लगेच एक येऊ शकते ना की कशा प्रकारचं युद्ध झालं, कुठं झालं, काय परिस्थिती होती युद्धाची. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात. अजून वास्तू आणि स्मारके. वस्तू आणि स्मारके. वस्तू, जुन्या वस्तू, काही जुन्या काळातील भांडे सापडतील, काही जुन्या काळातील चाकं वगैरे सापडतील. बघा अश्मयुगात लोकांना दगडापासून चाकं बनवले होते, दगडापासून हत्यारं बनवले होते, चाकं बनवले होते, याचे आपल्याला अवशेष सापडले. मग त्यावरून आपण अंदाज लावला की त्या लोकांना त्या गोष्टीचे नॉलेज असावं. त्यांनी हत्यारं बनवले कशाचे? दगडाचे बनवले. हे आपल्याला त्या गोष्टीवरून निर्णय हे आला असेल. बरोबर. अजून काय काय? स्मारके. बघा स्मारके कोणासाठी असतात? जे लोक शहीद झाले, जे लोक शहीद झाले, ज्यांना वीर म्हणून आलं. बघा लडाख मधील कारगिल येथे काय झालं होतं? युद्ध झालं होतं. भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. तिथं तिथं ज्याही लोकांना आपल्या भारतातील सैन्यातील लोकांना, म्हणजे जे सैनिक होते, आपले माजी सैनिक होते, त्यांना वीर मरण आलं. त्यांच्या तिथं मेमोरीज म्हणून एक स्मारक उभारलेलं आहे. आपल्याला त्या जागी गेल्यावर समजते की कारगिलच्या युद्धात जेही लोक मरण पाहिले होते ते हे होते. त्याच्यावरून आपल्याला माहिती भेटते. बरोबर का? त्याला म्हणतात स्मारक. हे झाले आपले सगळे भौतिक साधनं. मी एकदम डिटेलमध्ये समजून सांगितले. आता आपण थोडं हुल्लू हुल्लू पाहू पुस्तकात कसं सांगितलंय. चला. नाणी. नाणी हे इतिहासाची महत्वाची भौतिक साधने आहेत. त्यातून राजाचं नाव, राज्यचिन्ह काय, अजून वर्ष, पित्र, धार्मिक किंवा राष्ट्रीय चिन्हे, धातू, अशा प्रकारची माहिती मिळते. नाण्यावरून काय काय समजते? बघा त्या काळातील राज्यकर्ता कोण होता, आर्थिक परिस्थिती कशी होती त्या काळात, आर्थिक परिस्थिती कशी मला सांगा. जर नाणं तांब्याचं आहे आणि एका दुसऱ्या राज्यातलं नाणं आहे ते सोन्याचं आहे, मग यातून आपल्याला काय काय माहित पडू शकते? जर नाणं सोन्याचं आहे तर भाई, जर नाणं सोन्याचं आहे तो राजा समृद्ध असेल, त्या कारण त्याच्या काळात त्याच्या राज्यकारभारात असताना सोन्याचं नाणं, तांब्याचं नाणं आहे गरीब आहे शाला. बरोबर. आर्थिक परिस्थिती, चलन व्यवस्था, कुठलं चलन वापरलं जात होतं? आता भारतात आपलं चलन व्यवस्था रुपया, रुपया आहे ना आपला. बरोबर. ते जर तुम्ही अमेरिकेत गेलं, डॉलर भी चलता उधर, ऐसा. धातूंचा वापर. बरोबर. नाणं बनवायला कुठल्या धातूचा वापर केला गेला. राजकीय परिस्थिती कशी होती हे समजते. कला व संस्कृती, काही काही नाण्यांवर बघा
मी सांगतो, जेव्हा भारताला 75 वर्ष पूर्ण झाले, भारताचा अमृत महोत्सव होता, त्याचा एक कॉईन आहे 10 रुपये 5 रुपयाच्या कॉईनवर लिहिलेला आहे 75 लिहिलेला आहे कॉईनवर. बघा असा कुठंतरी कॉईन आहे, असेल तर मला सांगा तुमच्याकडे, तुम्ही पाहिला असेल. इथं 75 लिहिलेलं आहे, इकडे असं अमृत महोत्सव लिहिलाय. म्हणजे मला असं तिरपं लिहिताही नाही येईल, अमृत. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. हा 10चा कॉईन असेल, काही 5चा असेल, असं काहीतरी लिहिलेलं आहे. तुम्ही हा कॉईन पाहिला आहे का अमृत महोत्सवाचा, ते सांगा. बरोबर. कला व संस्कृती यांची माहिती मिळते. अजून आता भारतीय नाणी बघा, भारतीय स्वातंत्र्य नंतरच्या नाण्यांमध्ये बदल झाले. बघा नाण्यांवरील काय चिन्हे, चित्रे, भाषा, मूल्य, धातू यांचा अभ्यास करून त्या काळातील भारताच्या परिस्थितीबद्दल माहिती मिळू शकते. उदाहरण, भारतातील नाण्यांवर अशोक स्तंभाचे सिंहचिन्ह दिसते, यावरून भारताने स्वीकारलेले राष्ट्रीय चिन्ह माहिती पडते. मग आता भारताचं राष्ट्रीय चिन्ह आपल्याला कशावरून माहिती पडते? आपल्या नाण्यावरून माहिती फिरते. बरोबर का? आपण जे नाणं वापरतो, जे आपल्याला कॉईन माहिती आहे, त्यावरून काय माहिती पडते? भारताचं राष्ट्रचिन्ह. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अशा काय आहेत? बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावरून आपल्याला माहिती मिळते. कशाची माहिती मिळते सांगा बाळांनो? कशाची माहिती मिळते? इतिहासाची माहिती मिळते. आपण तेच पाहतो या पाठात की त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात? इतिहासाची साधने. त्यातली आपण आधी लिखित पाहिली, आता आपण भौतिक पाहतो. भौतिक साधनेचे जे डोळ्यांनी दिसतात सुद्धा, आणि आपण त्याला हात सुद्धा लावू शकतो. वस्तू किंवा वास्तू, वस्तू किंवा वास्तू. चला मग वास्तूवर आलो आपण. वास्तू, इमारती, जुन्या इमारती, पुलं, स्मारके, सरकारी इमारती इत्यादी. तुम्ही असं ऐकलं असेल की आमच्या गावात इंग्रजांच्या काळातील पूल आहे. आमच्या गावात काय आहे? इंग्रजांच्या काळातला पूल बांधलेला आहे, अजूनही जसं तसं आहे. बरोबर. शिवाजी महाराजांचे किल्ले पहा, अजूनही खूप चांगल्या प्रकारे, खूप जसेच्या तसे आहेत. आणि आजकालचे बांधकाम झालं आज की या 10 दिन 15 दिन, महिना 2 महिना, 1 वर्ष 2 वर्ष, डुसढास, तोडफोड. रस्तेच पहा दरवर्षी खणल्या जातात. हे नाही आपल्या इतिहासात. हे आहे बघा, जुन्या इमारती, पूल, स्मारके, सरकारी इमारती इत्यादी इतिहासाची भौतिक साधने आहेत. हे कोणती आहेत? भौतिक साधने. बरोबर. वस्तूंच्या अभ्यासातून स्थापत्यशैली, तंत्रज्ञान, बांधकामाची पद्धत, त्या काळातील समाज, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती. बघा स्थापत्यशैली म्हणजे काय? सिव्हिल इंजिनिअरिंग. काय? सिव्हिल, SCVL इंजिनिअरिंग. म्हणजे त्या काळात सिव्हिल इंजिनिअरिंग किती, आर्किटेक्चर म्हणू आपण त्याला, आर्किटेक्चर. ठीक आहे, काय म्हणू आपण त्याला? आर्किटेक्चर. त्या काळातील आर्किटेक्चर किती स्ट्रॉंग होतं. तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी वापरून बांधलं आहे का त्या गोष्टी, की दगड विटांची. आता बघा, आता सध्याचं जर नवीन बांधकाम असेल त्यात विटा आणि सिमेंट याचा वापर दिसेल, विटा सिमेंट रेतीचा. पण जे जुनं बांधकाम होतं त्यात दगड आणि माती वापरली आहे, दगड आणि चुना वापरला आहे. त्यावरून तंत्रज्ञान, बांधकामाची पद्धत काय होती. बरोबर. त्या काळातील समाज कसा होता, तो कसा राहायचा, त्या वस्तूवरून समजते. बरोबर. आर्थिक परिस्थिती काय होती, महल कसे मोठे मोठे होते. बघा मी हे सगळ्यांना उदाहरण सांगतो, तुम्हालाही सांगतो, तुम्हीही ही गोष्ट एकदा जाऊन पहा. तुम्ही जर सोलापूर कोल्हापूर साईडचे आहे का, यातलं कोणी असेल तर मला सांगा. तुमच्या जवळच आपलं बेळगावच्या समोर थोडंसं गेलं की कर्नाटक सुरू होते, आणि तिथे एक हम्पी नावाचं शहर आहे. कुठलं? हम्पी नावाचं शहर. तुम्ही तिथं भाई मी म्हणतो जाऊनच पहा. तुम्हाला हे जे सगळ्या गोष्टी आहेत की नाही, अशा व्हिज्युअल होतील, तुम्ही डोळ्यापुढे येतील सगळ्या गोष्टी, की आपल्याला मास्तरनं काय काय शिकवलं होतं, इतिहासाच्या सागर सरांनी काय काय शिकवलं होतं, सगळ्या गोष्टी अशा डोळ्यापुढे येतील. इतिहासाच्या साधने यात आपण काय काय शिकलो. बघा तिथं आहे ना, ते एक हम्पी एक राज्य होतं, ते खूप समृद्ध राज्य होतं, जे नंतर औरंगजेबानं साल्यानं उद्ध्वस्त करून टाकलं. त्या औरंगजेबानं काय केलं, सगळं ते उद्ध्वस्त करून टाकलं. कोण केलं? औरंगजेबानं केलं. तुम्ही एकदा तिथं नक्की जा, ट्रिपसाठी जा, पण जा. तिथे तुम्हाला दिसतील मोठ्या मोठ्या बाजारपेठा, जुने मंदिरं, जुने महाल, राणी कुठं राहायची, राजा कुठं राहायचा, अशा खूप 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 काही काही गोष्टी आहेत तिथं. तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज होतील. महाराजांचे किल्ले सुद्धा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, एक चांगलं एकदम स्ट्रॉंग उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही कधीतरी शिवनेरी किल्ल्यावर जा. तुम्ही चौथीच्या किंवा इतिहास, मला वाटतं 4थी आणि 7वी, ठीक आहे, यांच्या इतिहासात जो महाराजांचा जन्म होतो, तो जो वर्णन केला आहे, ते सुवर्ण किरण पडतात, महाराजांचा जन्म होतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील. कुठं? तुम्ही एकदा शिवनेरी किल्ल्यावर जा. तिथं महाराजांचा पाळणा सुद्धा आहे, ज्यात महाराजांना पाळण्यात टाकायचे. तो जिथं महाराजांचा जन्म झाला ती जागा सुद्धा आहे. ते एकदा तुम्ही जाऊन पहाच भाई. मी ट्रिपला असताना जाऊन पाहिलं भाई, ते गोष्ट माझ्या एवढी मनात बसली आहे, मी सांगतो. मला ती जशी तशी व्हिज्युअलायझेशन होते, मला जशी तशी ती गोष्ट दिसते. तुम्हीही जाऊन पहा. पण आता सध्या आपलं धडा पहा. चला आता आपण जालो समोर. समोर काय आहे?
पुतळे व स्मारके मी सांगितलं. पुतळ्यावरून काय काय दिसते आपल्याला, त्यांचा जन्म, त्यांच्या त्या गोष्टी. स्मारके काय असतात तेही सांगितलं. ज्या लोकांना वीरमरण आलं, जे लोक लढाईत वीरमरण पावले, जे शहीद झाले, त्यांचे काय करतात, स्मारके बांधतात. मी त्याचंही तुम्हाला उदाहरण दिलं. बघा मी स्मारकांचं कुठलं उदाहरण दिलं होतं, मी तुम्हाला स्मारकांचं कुठलं उदाहरण दिलं होतं हे मला तुम्ही कुठे सांगणार, कमेंट मध्ये चला. छायाचित्र, फोटोग्राफ. सर आम्ही ट्रिपला गेलो की नाही खूपच फोटो काढतो का? मग कशासाठी काढतो? नंतर घरी आल्यानंतर पुढच्या वर्षी जेव्हा आपण मोठं होऊ तेव्हा त्या पाहायसाठी आपण काय करतो, फोटोग्राफ काढतो. तुमच्या घरी सुद्धा तुमच्या आई वडिलांच्या लग्नाचे फोटो असतील बाळांनो, त्याच्यावरून समजते तुमच्या आई वडिलांचं लग्न कसं झालं, काय काय होतं. चला मग आता चित्रावरून पाहू. छायाचित्र हे इतिहासाची अत्यंत उपयुक्त साधने आहेत. छायाचित्रामधून एखाद्या काळातील व्यक्ती, त्यांचा पोशाख कसा होता, त्यांचे घरे कसे होते, त्याच्या काळातले रस्ते कसे होते, वाहने कसे होते, सार्वजनिक कार्यक्रम काय होते, ते सामाजिक जीवन काय होतं, या सगळ्या गोष्टी माहीत पडतात. त्याची प्रत्यक्ष दृश्य माहिती मिळते, डोळ्यांनी पाहायची माहिती मिळते, व्हिज्युअलाइज होते ती गोष्ट. हो, ही त्यावेळेची गोष्ट अशी होती. लगेच फोटोवरून समजू शकता. तुम्ही कुठल्या तरी ट्रिपला गेले, आई बाबासाठी तुम्ही काढून आणले तिकडून फोटो खूप सारे, तुम्ही कुठल्या गोष्टी पाहिल्या हे तुमच्या आई बाबांना लगेच समजते, लगेच व्हिज्युअलाइज होते. बरोबर. 1950 सालचा एखादा बाजाराचा फोटो पाहिला बघा, 1950 सालचा बाजारातला फोटो म्हणजे बाजारपेठ, बाजार भरली, त्याचा जर तुम्ही फोटो पाहिला त्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल, अरे अच्छा असा बाजार भरायचा का. बरोबर. त्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल, असा बाजार भरायचा का. पदके वाचा बरं, पदके काय, थोडस पाणी पितो. पदके मी सांगितलं, पदके जे सैनिक होते त्यांना काय भेटायचे, पदके भेटायचे. त्यांनी जर चांगली कामगिरी केली, बघा उल्लेखनीय कार्याबद्दल व्यक्तींना पदके दिली जात असेल विविध क्षेत्रात. त्या पदकावर व्यक्तीचं नाव असायचे, संस्था असायची, वर्ष, चिन्हे, घटना यांच्यासारखी माहिती असू शकते. त्यामुळे पदके देखील इतिहासाच्या अभ्यासाची उपयोगी साधने आहेत. कोणती साधने आहेत ते? उपयुक्त साधने आहेत. बरोबर का. बघा दूरदर्शन आणि ध्वनिमुद्रणे. बघा आधुनिक काळातील इतिहासाच्या अभ्यासात दूरदर्शनावरील कार्यक्रम, मुलाखती, ध्वनिमुद्रण, चित्रफित, माहितीपट यांचा उपयोग होतो. दूरदर्शन आणि ध्वनिमुद्रणे हे दोन्हीही मौखिक साधना देतात. बघा आपण लिखित आणि भौतिक साधने पाहिले, मौखिक साधना देतात, पण या गोष्टी सुद्धा आपल्याला इथे भौतिकच साधनात दिल्या आहेत. त्यामुळे आपणही पेपरात गुपचूप तेच लिहायचं. तुम्ही जेव्हा 10वीत जाल तेव्हा ही साधने ट्रान्सफर होतात. कशा ट्रान्सफर होतात बाळांनो? मौखिक साधनात. मुंह से बोले गई साधनों में. बरोबर. दूरदर्शनावरील कार्यक्रम आपल्या डोळ्यांनी पाहताही सुद्धा येतात आणि ते आपल्याला ऐकताही सुद्धा येतात. मुलाखती, ध्वनिमुद्रण, चित्रफिती. बरोबर. चित्रफिती म्हणजे चित्र असे खूप सारे चित्र जोडून बनलेली एक फिल्म, चित्रफिती. माहितीपट. बरोबर. त्यामुळे त्या काळातील घटना ऐकता आणि पाहता येतात. बघा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII, फिल्म एंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया. भाई इधर तुम्हारे सर को एडमिशन लेनी है. हे आपल्या पुण्यात आहे. हे आपल्या पुण्यात आहे. इधर तुम्हारे सर को कभी तो भी एडमिशन लेनी है. पता नहीं सर हो गए फिर भी सर को एडमिशन लेनी है. भाई कब तक पढ़ना है. यहाँ पे पढ़ाते हैं भाई कि मूवीज कैसी बनती है, मूवी शूट कैसी की जाती है, मूवीज राइट कैसी की जाती है. और तुम्हारे मास्टर को इससे बहुत ज्यादा लगाव है बेटा. देखो चल, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भारतातील चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातील महत्वाची संस्था आहे. कशातली? भारतातील चित्रपट व दूरदर्शन यातच दिलेला आहे फिल्म अँड टेलिव्हिजन. बरोबर. पुणे येथे स्थित आहे. येथे चित्रपट व दूरदर्शनाशी संबंधित विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. येथे चित्रपट आणि दूरदर्शनाशी संबंधित विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. लक्षात ठेवायचं, फिल्म अँड टेलिव्हिजन, तिथं पिक्चर कसा बनतो, कसा लिहिला जातो, ते कसे टीव्ही शोज कसे बनतात याबद्दल त्यात शिकवल्या जाते. इतिहासासाठी महत्व, चित्रपट, माहितीपट, मुलाखती आणि ध्वनिचित्रफिती यांच्यामधून आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यास मदत होते. बरोबर. इतिहासाच्या साधनांचा योग्य वापर कसा करायचा पाहू चला. फक्त एकच साधन पाहून ऐतिहासिक निष्कर्ष काढणे योग्य नाही. बघा इतिहासाच्या साधनांचा योग्य वापर कसा करतात. जर समजा तुम्ही पाहिलं एखाद्याचं चरित्र लिहिलेलं आहे एखाद्याने, हा राजा चांगलाच होता, मग मला सांगा त्याला वाटलं चांगला होता म्हणून तो सगळ्यासाठी चांगला आहे असं थोडी नाही. आपण त्या काळात होतो का? आपल्याला माहित आहे का तो राजा खरंच चांगला आहे?
नाही. मग त्यांनी फक्त चांगला लिहिला म्हणून तो चांगलाच आहे का? नाही. आपण काय करणार, अजून काही पुरावे भेटतात का ते पाहू, नंतरच ठरवू ना की तो राजा चांगला आहे, बरोबर का? मग घटनेबद्दल वर्तमानपत्र, सरकारी कागदपत्रे, पुस्तके आणि छायाचित्रे यांचा एकत्रित अभ्यास केला तर अधिक अचूक माहिती मिळू शकते. बघा, एकच गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. 1900 काय 26 जानेवारी 1950 साली आपल्या भारतात हे झालं, काय झालं, संविधान लागू झालं. आता ही गोष्ट आपल्याला कुठून कुठून माहिती पडली, समजा वर्तमानपत्रातून, सरकारी कागदपत्रातून सुद्धा माहिती पडली, पुस्तकात सुद्धा आहे, छायाचित्र. आता या 4 गोष्टींवरून ती गोष्ट माहिती पडली. 100% ती बरोबर गोष्ट आहे, कारण आपण 4 ठिकाणी काय केलं, त्याची पडताळणी करून पाहिली, हो, मग आपल्याला समजलं ती बरोबर आहे. म्हणून इतिहासकार विविध साधनांची तुलना करून निष्कर्ष काढतात. मग इतिहासकार काय करतात, इतिहास लिहिताना, इतिहासकार कोण, जे इतिहास लिहितात ते लोक, ते काय करतात, इतिहास लिहिताना अशा बऱ्याच गोष्टीची पडताळणी करतात, मग त्याची तुलना करतात, ठीक आहे, मगच तो इतिहास लिहिला जातो. इतिहास असाच लिहिला जात नाही. चला, इतिहासाची साधने तपासणे का आवश्यक आहे व याची का गरज आहे? एखादे साधन मिळाले म्हणजे त्यातील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही, म्हणून इतिहासकारच साधनांची सत्यता, बरोबर. बघा, आपण काय पाहतो, इतिहासाची साधने तपासणे का आवश्यक आहेत, काय गरज आहे? कारण प्रत्येक मिळणारी माहिती आपल्याला ही खरीच आहे ही नाही, आपण ते पडताळून पाहिली पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला, बघा, इतिहासकाराची साधण्यात काय काय पडताळून पाहिजे, सत्यता, ती गोष्ट खरी आहे का, विश्वासार्हता, त्यावर विश्वास ठेवू शकतो का आपण, बरोबर. निर्मितीचा काळ, ती गोष्ट त्या कुठल्या काळात बनली, जे साधन आहे ते कुठल्या काळात बनलेलं आहे, त्याचे अजून लेखक, निर्मितीची भूमिका, जो लेखक होता त्यानं त्या साधनाची, जर लेखक आहे त्याने पुस्तक लिहिलं, त्याची भूमिका काय होती, त्याला जर राजाची वरचढच करायची असेल, राजाबद्दल त्याला चांगलंच सांगायचं असेल, तो चांगलंच लिहिणार आहे त्या पुस्तकात. तो वाईट लिहिणार आहे का? बिलकुल वाईट लिहिणार नाही. तो कसं लिहिणार आहे, चांगलंच लिहिणार आहे. माहितीचा संदर्भ, बरोबर, माहिती कुठून घेतली आहे याचा सुद्धा संदर्भ तपासावा लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतील, कारण इतिहासाची साधने जर बरोबर आहेत, ह्या गोष्टी जर बरोबर लिहिल्या गेल्या तरच इतिहास बरोबर समजला जाईल, बरोबर. लिखित व भौतिक साधने यातला काय डिफरन्स आहे पाहून घेऊ पटकन. लिखित स्वरूपातील पुरावे, बरोबर, लिखित साधनात लिखित स्वरूपातील पुरावे असतात. इथं प्रत्यक्षात किंवा वस्तू असतात, आपण तिथे जाऊन पाहू शकतो, हाताने डोळ्यांनी पाहू शकतो, हातांनी महसूस म्हणजे त्याचा हे करू, जसं रिअलायझेशन. बघा, अजून लिखित साधनाचे वर्तमानपत्रे, पुस्तके, पत्रे, सरकारी अहवाल, चरित्रे, आत्मचरित्रे, एवढे उदाहरण आहे. याची उदाहरणे काय भौतिक साधनाची, बघा, नाणी, पुस्तके, वास्तू, पदके, छायाचित्रे आणि स्मारके. आता इतिहासाची साधने, आता पूर्ण जे आपण आतापर्यंत शिकलो त्याची एकदम टचक्यात रिव्हिजन करून घेऊ. चला, इतिहासाची साधने कोणती कोणती असतात, 2च दिले आहेत आपल्याला, लिखित साधने, भौतिक साधने. कोणती? लिखित साधने, भौतिक साधने. लिखित साधनात काय काय बघा, वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके, अहवाल, पत्रे आणि आत्मचरित्रे. मग भौतिक साधनात नाणी, वस्तू, पदके, पुतळे, छायाचित्रे, हे कोणती? भौतिक साधनात. हा तक्ता एकदा पाठ करून घेतला, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहिता येईल बाळांनो. तुम्हाला काय होईल, प्रत्येक गोष्टीचं सखोल एक्सप्लेनेशन लिहिता येईल. या एवढ्याशा मुद्द्यावरून मला सांगा, लिहिता येणार आहे की नाही, लिहिता येणार आहे का नाही? आता आपण पाहणार आहे आधुनिक काळातील नवीन इतिहासाची साधने कोणते कोणते होत्या, हे जुने पाहिले ना आपण. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी जुन्या होत्या, फक्त आपण जे भाषण रेकॉर्ड करायचं, दूरध्वनी आपण जे पाहिलं, रेडिओ वगैरे, ते थोडं नवीन आहे. चित्रपट वगैरे ह्या थोड्या नवीन आहेत. अजून काय नवीन आहेत बघा, 21व्या शतकात तंत्रज्ञानाचा विकास अतिशय वेगाने होत होता आहे, त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासासाठी वापरली जाणारी साधने सुद्धा सतत बदलत आहेत. उदाहरणार्थ, घरगुती टेलिफोनचा आता मोबाईल झाला, आता त्याचा स्मार्टफोन झाला. तंत्रज्ञान बदलत गेले तसे संपर्काची साधने सुद्धा बदलत गेली, बरोबर. जसं तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी जशी वाढत गेली तशी जशी समोर गेली. आधी तुमच्या घरी बटनाचा मोबाईल नाही, तुम्ही पाहिलाय नसेल यार बटनाचा मोबाईल, तुम्ही तरी बटनाचा मोबाईल पाहिलाच नसेल. आम्ही पाहिलाय भाई बटनाचा मोबाईल. त्या बटनाच्या मोबाईलची एक तुम्हाला खास गोष्ट सांगतो मी बाळांनो. बघा, आमच्या घरी एकच बटनाचा मोबाईल होता. घरात माणसं किती? 4, ताई, मी, आई आणि बाबा. आता त्या मोबाईलला काय असायचं, आधी काय करायचे, ते कोणतीही ते फोन करायचे आपल्याला कंपनीवाले. जर तुम्ही तो फोन पूर्ण ऐकला ते सांगायचे एक दाबा तुमच्यावर हे सर्व्हिस ते सुरू होईल. जर चुकूनही फोन कट करताना एक दबल्या गेलं तुमच्याचा, काय झालं, चुकून फोन कट करताना एक दबल्या गेलं, ते सर्व्हिस सुरू होऊन जायची.
मग त्याचे ते पैसे चार्ज करायचे. आधीच्या फोनमध्ये आता सारखं नव्हतं की अनलिमिटेड रिचार्ज टाकायचे, त्यात लिमिटेड गोष्टी असायच्या. बघा, त्यात कुठलीही सर्व्हिस सुरू झाली, तो फोन कोणीही उचलो, काही हो, मार फक्त तुमच्या सरांना पडायचा. हमने गरीबी देखी है दोस्त. फोनचे पैसे कोणाच्याही मुळे कटो, कसेही कटो, मार सरांना पडायचा. यू आर ब्लेस्ड भाई की तुमच्या मोबाईलमध्ये अनलिमिटेड रिचार्ज असते. चला, पेजर. आता हे पेजर काय? पेजर हे पूर्वी संदेश पाठवण्यासाठी वापरले जाणारे संपर्काचे साधन होते. काही काळ पेजरचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. पेजरचा मोठ्या प्रमाणात हे काय होतं? पूर्वी संदेश पाठवण्यासाठी वापरण्यात जाणारे एक यंत्र, काय होतं? साधन होतं. बघा, त्यानंतर मोबाईल फोनचा वापर वाढला, त्यामुळे पेजरचा वापर जवळपास बंद झाला आहे. म्हणून काय समजते? तंत्रज्ञानातील बदलामुळे काही साधने येतात आणि काही काळानंतर नाहीशी होतात. बघा, पेजर आधी काय करायचे लोक? पत्र बिचारे लिहून काढायचे पत्र, नंतर ते पाठवायचे, ते 8 दिवसांना जाईल. मग पेजर आलं, पेजरनं थोडं ते काम थोडं लवकर व्हायचं. पण आता त्यापेक्षा ऍडव्हान्स आलं. काय? मोबाईल, एक फोन. तू जर जेवली नाहीस तर मी पण जेवण करणार नाही. मी असं माझ्या आईला मेसेज करत असतो. मी बाहेर गावी राहतो ना आता, म्हणून. आई, जर तू जेवशील नाही तर मी पण जेवण करणार नाही. आई म्हणते माझी मी जेवली, मग मी पण जेवण करतो. तुम्ही जर चुकीचं समजले असाल, काका काकू तुमच्या आई वडिलांना म्हणतो, काका काकू हा तुमचा पोरगा काहीतरी मनातल्या मनात हसतो, हा नाही कानपट्टीतून विचारा पटकन का हसतोय. इंटरनेट, आधुनिक इतिहासाची साधने. आज आंतरजाल हे इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वाचे साधन बनले आहे. बघा, इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. हो, मग आता काय काय उपलब्ध आहे? जुनी वर्तमानपत्रे, पुस्तके, छायाचित्रे, कागदपत्रे, व्हिडिओ, ध्वनी मुद्रणे, विविध ऐतिहासिक नोंदी. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करणे अधिक सोपे आणि जलद झाले. बरोबर. आता जर तुम्हाला सांगितलं तुम्ही जसं तुम्हाला उदाहरण दिलं, तुम्हाला काय करायचं? तुम्हाला मी होमवर्क दिले, मला सांगायचं कमेंटमध्ये, हा लगेच हे संपलं, हा व्हिडिओ संपला, हा हे लेक्चर, हे आपला धडा पूर्ण झाला शिकून, तुम्ही व्हिडिओ संपला की पाहायचं. तुमची जन्मतारीख आहे, त्या दिवसात न्यूजपेपर भेटते का, आणि त्या न्यूजपेपरमध्ये काय काय असते. तुम्हाला न्यूजपेपर भेटला तर वापस या व्हिडिओ खाली यायचं, कमेंट करून जायची. इंटरनेटवरील माहिती तपासणे आवश्यक आहे, कारण इंटरनेटवरील सगळी माहिती खोटी असते. मी तुम्हाला उदाहरण दिलं, तुमच्या आईच्या मोबाईलवर कधीतरी आलं असेल की 100 रुपयात 4 व्हीलर घेऊन जा, 100 रुपये भरा आणि 4 व्हीलर जिंका, तशी माहिती. चला, इंटरनेटवर उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती खरी असेल असं नाही. म्हणून इंटरनेटवरील माहिती वापरताना माहितीची सत्यता तपासा. बरोबर, माहितीचा स्रोत तपासा, विश्वसनीय संकेतस्थळावर आहे की नाही पहा. जर तुम्ही कुठली माहिती विकिपीडिया सर्च करून घ्यायचं, हे काय तर विकिपीडियावर सगळ्या माहिती खऱ्याच असतात, तिथं पडताळून टाकलेली माहिती असते. तुम्हाला जर माहिती विकिपीडियावरून भेटत असेल तर ती बरोबरच माहिती आहे, ती चुकीची नाही. इतर साधनांशी तुलना करा. लक्षात ठेवा, इंटरनेटवर माहिती मिळवणे सोपे आहे, पण ती सातत्य तपासणे तितकेच महत्वाचे आहे. इंटरनेटवर इझिली माहिती अवेलेबल होते आपल्याला, पण ती गोष्ट तेवढी खरीच आहे का नाही, ती गोष्ट बरोबर आहे का नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर का? अजून काय? आधुनिक साधनामुळे इतिहासाचा अभ्यास सोपा. बघा, आधुनिक काळात साधने सहज उपलब्ध होत असल्यामुळे इतिहासाचा अभ्यास करणे अजून सोपे आहे. जे आपण पाहतो, जे आपण सध्या शिकतोय इतिहास पुस्तकातून, एकदम इझी साधन आहे. सगळ्या गोष्टी जुन्या झालेल्या एकदम पडताळून टाकल्या पुस्तकातून, त्याची पडताळणी करून सगळं फायनल करून आपल्या पुस्तकात आल्या. बरोबर. त्यात तुम्ही पुस्तकातून तुम्ही युट्यूबवर शिकताय, अरे हे तर अजून इझी झालं. बरोबर का? आज आपण इंटरनेटवर माहिती शोधू शकतो, जुनी छायाचित्रे पाहू शकतो, जुनी कागदपत्रे ऑनलाईन वाचू शकतो, व्हिडिओ आणि ध्वनी मुद्राने पाहू ऐकू शकतो, डिजिटल संग्रहांचा उपयोग करू शकतो. म्हणून आधुनिक साधने माहिती सहज उपलब्ध असते, इतिहासाचा अभ्यास सोपा होतो. यामुळे काय होतं बाळांनो? इतिहासाचा अभ्यास सोपा होतो. मग आता हे जे इतिहासाचे साधने आहेत यांचं जतन झालं पाहिजे. का गरजेचं आहे? चला पाहू आपण. इतिहास हा मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा विषय आहे. बरोबर, म्हणून इतिहासाची साधने जतन करणे आवश्यक आहे. जतन करण्याची साधने बघा, जुनी कागदपत्रे सुरक्षित ठेवावी. बरोबर, जुनी पुस्तके वर्तमानपत्रे जतन करणे, ऐतिहासिक वस्तूंचे संरक्षण करणे, नाणी व वस्तू सुरक्षित ठेवणे, छायाचित्रे डिजिटल स्वरूपात जतन करणे, महत्वाची माहिती डिजिटल संग्रहात ठेवणे.
महत्वाची माहिती जी आहे ती डिजिटल संग्रहात ठेवून या सगळ्या गोष्टी आपल्याला जतन करणे गरजेचं आहे. मला सांगा, जर बाळांनो महाराजांचे, आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, जे गड आहेत, ते जर आता अस्तित्वात नसते तर तुम्हीच विचार करा, ही गोष्ट आपल्यासाठी काल्पनिक असते. पण आता आपल्याला माहिती आहे महाराजांचे किल्ले आपण डोळ्यांनी पाहू शकतो, तिथे जाऊन सगळ्या गोष्टी दिसू शकतात. त्यामुळे आपल्याला महाराजांचा इतिहास, आपल्याला महाराजांच्या सगळ्या गोष्टी, त्या काळात काय काय होत होतं, कशा कशा होत होत्या, हे सगळं समजते का रे? समजते. हो, कारण ते प्रत्यक्षात दिसते ना आपल्याला. त्यामुळे आपल्याला इथून आपल्या समोरच्या पिढीला सुद्धा त्या गोष्टी माहिती पडाव्यात, त्या गोष्टी समजाव्यात, यासाठी इतिहासाची साधने जपणे खूप गरजेचं आहे. इतिहासाची साधने जपणे खूप गरजेचे आहे. बघा, ही आपली जबाबदारी आहे. इतिहासाची साधने हे आपल्या भूतकाळाची ओळख करून देतात. त्यामुळे जुनी साधने जपा, इतिहास जपा. बरोबर. आपणही ऐतिहासिक वस्तूंची नासाधूस करू नये. बघा, जे इतिहास जिथं लिहिलेला आहे, ज्या गोष्टी इतिहासात नमूद आहेत, जसे की किल्ले. आता किल्ल्याजवळ जाऊन जर तुम्ही तोडताड केली, तिथं तुमचं नाव लिहून आणलं, बदाम त्याला फुल्ली, जर असं काही करून आले तर नाही ना चांगली गोष्ट. बरोबर. जुन्या कागदपत्रांची काळजी घ्यावी, ऐतिहासिक वस्तूंवर लिहू नये. बघा, फुली बदाम नाही काढू तिथं जाऊन बदाम फुली. बरोबर. महत्वाची छायाचित्रे व कागदपत्रे जतन करावी. जे महत्वाची छायाचित्रे आहेत आणि कागदपत्रे आहेत ते जतन करावी. अजून काय? मग आता आधुनिक इतिहासाची साधने काय काय आहेत? मोबाईल, इंटरनेट, डिजिटल साधने. बघा, यातून संपर्क वाढला, पेजरचा कमी वापर झाला. पेजर हे आधुनिक साधनातच येते, पण त्याचा आता वापर कमी झाला कारण मोबाईल आले. इंटरनेट, माहिती, पण माहितीची सातत्यता तपासावी. जे इंटरनेटवर माहिती आहे तिची सातत्य, म्हणजे ते सत्य आहे की नाही ते तपासावे. बघा, अजून डिजिटल साधने, त्यात संग्रह, डिजिटल संग्रह इतिहासाचा अभ्यास सोप्या करून देतात ना आपल्याला, कारण त्या गोष्टी डिजिटली अवेलेबल आहेत. तुम्हाला जर कोणी म्हटलं की 100 वर्ष आधीचं पुस्तक जाऊन सापडून आण, ते एकच असणार बिचारा, ते किती लोकांना ते भेटणार ना. मग ते कसं, त्याच काय केलंय, त्याच गोष्टीचं काय केलंय, डिजिटल संग्रह करून ठेवला. मग तुम्हाला ते कुणालाही वाचता येते, खूप लोकांना वाचता येते. बरोबर. अशा प्रकारे आपला हा इतिहासाचा धडा संपला. पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. लक्ष द्या त्याकडे. आणि हो, मी तुम्हाला तोपर्यंत ती गोष्ट सांगतो, तोपर्यंत मला तुम्ही एक गोष्ट सांगा. हा आपला व्हिडिओ, हा आपला व्हिडिओ, व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे बघा. हे लिंक आहे MVSAT ची, यावर जायचं. आता MVSAT काय, ही वेदांतूची स्कॉलरशिप एक्झाम आहे. ही जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला बॅचेस फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, स्कॉलरशिपच्या प्राइस मध्ये कमी प्राइस मध्ये भेटू शकतात, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटू शकतात. त्यामुळे इथं जायचं आणि हे वेबसाइटवर रजिस्टर करायचं, ही एग्जाम द्यायची. भाई, अगर ये एग्जाम में तुम पास हो गए, तुमको स्कॉलरशिप मिल गई, तुमको बैचेस फ्री में मिलेंगी. त्या बॅचेस मध्ये आम्ही सगळे शिक्षक लोक खूप चांगल्या प्रकारे शिकवतो. जशी की आपली 9वी साठी आहे लर्नरच बॅच, ते तुम्ही जॉईन करा. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली दिसेल. ती पेड बॅच आहे. तिथं ह्या सगळ्या गोष्टी, आता कसं हे धडा, हा एक धडा इथं एकाच दिवसात, एकाच तासात संपला, तर हा एक धडा 3 दिवस 4 दिवस एकदम हळूहळू खूप चांगल्या पद्धतीने शिकवला जातो. असं एकच नाही, सगळे सब्जेक्ट तिथं शिकवले जातात. खूप चांगले टीचर्स आहेत, मी आहे तिथं शिकवायला, अजूनही बरेच टीचर्स आहेत. चा एकदा ह्या दोन्ही लिंक चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, तुमचं नाव काय, म्हणजे मला समजेल रे की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. चला कमेंटमध्ये सांगा बाळांनो पटकन.